समारोह क्या है, परिसर की क्या हालत है, ये देखिए आप, ये परिसर है, मंदिर का परिसर है, कचरा जो भी है वो है, जैसे नहीं हो रहा है, जैसे कुछ काम आते हैं, पीने के पानी की व्यवस्था है, ये शौचालय है, पिछले वर्ष ये बनाई है, ये शौचालय है, इनकी व्यवस्था नहीं करते, कुछ नहीं करते, ये भी जो ये इनकी ट्रस्ट है, तो इन लोगों ने ध्यान देना चाहिए। देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क और मैं गोंदिया से देवेंद्र दमाय। इस वक्त की सबसे बड़ी खबर है तिरोड़ा तहसील के अंतर्गत आने वाले सुकड़ी ग्राम की। सुकड़ी ग्राम में प्राचीन काल से श्री चक्रधर स्वामी मंदिर श्री राजमठ स्थान निद्रा स्थान के नाम से मशहूर है और यहाँ पे जो है भव्य मेले का भी आयोजन होता है और यहाँ पे जो है भाविक भक्तगण छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, बिहार ऐसे दूर दूर राज्य के जो है यहाँ पे भाविक भक्तगण आते हैं। यह जो मंदिर की व्यवस्था के ऊपर यहाँ के जो सरपंच है, यहाँ के जो प्रतिनिधि मंडल है, उन्होंने यहाँ के व्यवस्थापन को जिम्मेदार ठहराते हुए कहा कि यह मंदिर को वह दर्जा प्राप्त होने के बावजूद भी यहाँ पे कोई सुविधा नहीं है। कहीं ना कहीं देखा जाए तो यह मंदिर में महीने के हजारों रुपए तो जमा होते हैं, लेकिन मंदिर की व्यवस्था देखी जाए तो यहाँ खस्तेहाल नजर आ रही है। यहाँ पे जो है साफ सफाई से लेकर कई सारी व्यवस्थाओं का अभाव है। ग्राम पंचायत के माध्यम से यदि अगर यहाँ पे किसी भी प्रकार के काम होते हैं तो वह काम होने के बाद भी यह मंदिर के ट्रस्टियों का ध्यान नहीं रहता, ऐसा एक और यहाँ निशाना ताना जा रहा है। तो आइए जानने का प्रयास करते हैं यहाँ के जो जबाबदार प्रतिनिधी है, सरपंच वैसे गाव के कुछ लोग हैं, उनसे कि उनका क्या कहना आ रहा है। आपल्याला सांगतो की मी डाकराम सुकडी येथील सरपंच आहे आणि माझे नाव सुनील नामदेव मेश्राम आहे आणि मंदिराविषयी आपल्याला सांगू इच्छितो की इथे कित्येक सरपंच आले गेलेत। आज मला असं वाटत आहे की आपल्या गावचा विकास व्हायला पाहिजे, आपल्या मंदिराचा विकास व्हायला पाहिजे आणि जो मंदिराचा परिसर आहे त्याची पण व्यवस्था व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे असा माझा मत आहे। परंतु सर आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या जे मानभोव पंथाचे मंदिर आहे, चक्रधर स्वामीचे मंदिर आहे, कित्येक वर्षापासून प्राचीन काळापासून हे मंदिर आहे। 2006 पासून इथे मंदिर परिसरात म्हणजे मंदिराची ट्रस्ट बनलेली आहे आणि ते समिती बनलेली आहे, परंतु त्या समितीच्या माध्यमातून कुठलंही आपल्याला मंदिराच्या आवारात म्हणा किंवा मंदिरात कोणतेही यांचं कार्य दिसत नाही। समितीचं कोण अध्यक्ष आहे, कोण सचिव आहे, किती सदस्य आहेत काही आम्हाला माहीत नाही आहे। यांना काही आम्ही बोलायला गेले, मंदिरात जे व्यवस्था आहे जसं आता आहे मंदिर परिसरात कचरा अडी आहे, काही आहे, गवत लागलेला आहे, मोठा मोठा लांबचा गवत आहे, साफसफाई नाही आहे, काही नाही आहे। इथं कोणत्या प्रकारची लाईटची व्यवस्था बरोबर नाही आहे। कित्येक प्रकारचं आपल्या मंदिरात परिसरात मंदिरामध्ये कित्येक प्रत्येक मध्य प्रदेश असो, छत्तीसगड असो, गडचिरोली असो, आपल्या गोंदिया जिल्हा असो, गडचिरोली जिल्हा असो, कित्येक जिल्ह्यातलं महाराष्ट्रातलं पुणे, नाशिक, मुंबईपासून इथं लोक भाविक भक्त येत असतात, परंतु त्यांची व्यवस्था इथं मला मंदिरात दिसत नाही। आपल्याला बोलायचं असं झालं की मंदिर हा खूप प्राचीन आहे, पण या मंदिरामध्ये जे 2006 पासून जे ट्रस्ट निर्माण केलेले आहेत ते जे ट्रस्ट आहे ते फक्त नावाचेच ट्रस्ट असून त्या ट्रस्टीमार्फत कुठल्याही या ठिकाणामध्ये विकास झालेला नाही। जे काही व्यवस्था आहे या मंदिरामध्ये ग्रामपंचायतीने केलेली आहे, पण सदर व्यवस्था चालू ठेवण्यासाठी ट्रस्टीने पुढाकार घ्यायला पाहिजे, तसं ते पुढाकार घेत नसतात। त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, लाईटची व्यवस्था आहे, शौचालयाची व्यवस्था आहे, सगळी ही व्यवस्था बंद करून ठेवली आलेली आहे ट्रस्टमार्फत। आणि लाईट वगैरेची जी व्यवस्था आहे बिल जास्त येते असं कारण सांगून लाईट पंखे वगैरे मंदिरातले बंद करतात आणि येणारे जे भाविक आहेत ते त्यांची व्यवस्था होते, जी व्यवस्था होत नाही बरोबर। आम्ही देवस्थान कमिटी ही कुठलेही कामं व्यवस्था सुविधा प्रवाशांची यात्रेकरूंची करत नाही। यासाठी शासनाने पुढाकार घेऊन हे आपले चक्रधर स्वामी मंदिर आपल्या ताब्यात घ्यावं और आपलं महाराष्ट्र शासनाच्या
ताब्यातून इथं सुखसुविधा व्यवस्था करावी ही आमची गावकऱ्यांची मागणी आहे. सर्व स्वामी राजमठ स्थान सुकडी इथं जे ट्रस्ट बनला आहे, या आता मागे 2 वर्षापासून इथं काही सोय पाहिजेत. बाहेरचे जे लोक येतात छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि काय मग गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, अकोला जिल्हा झाला, वरुड जिल्हा, वरोरा, इथं काही सुविधा नाही बरोबर. इथं जे आमचे जे ट्रस्टचे लोक आहेत आणि इथचे जे भक्त भोपी समाज आमच्या गावचे सुकळीचे, त्यांचं लक्ष नाही मंदिरावर परिपूर्ण चांगल्यापणाने. तरी पण आमचे विचार असे आहेत की हा जो ट्रस्ट आहे हा महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात जायला पाहिजे, हे आमचं मन आहे. जैसे कि दर्शकों, अभी तक के आपने देखा इस गांव के सरपंच, वैसे यहाँ के ग्राम पंचायत सदस्य, वैसे गांव के कुछ लोग मौजूद थे. उनका कहना आ रहा था एक और कि यह जो मंदिर है यह प्राचीन काल से तो है, एक और देखा जाए तो यह मंदिर में व्यवस्था का अभाव है. कहीं ना कहीं देखा जाए तो यह मंदिर को ब दर्जा प्राप्त रहने के बावजूद लाखों रुपए की शासन की ओर से निधि तो आती है, लेकिन निधि कहाँ जाती है इसका पता नहीं चलता. मंदिर के सचिव ट्रस्टीगण कौन है अभी तक के कुछ पता नहीं. फिलहाल में देखा जाए तो हजारों करोड़ों रुपए जो है तीर्थ स्थल के लिए खर्चा तो किया जाता है शासन की ओर से, लेकिन कहीं ना कहीं यहाँ पे जिसे जवाबदारी दी जाती है या मंदिर के आयुक्त को जवाबदारी दी जाती है तो वही पैसा खुद खा लेते हैं. ऐसे भी कई सारे सवाल और मामले जो है दुनिया में देखे गए. तो दर्शकों, यहाँ के सरपंच ने जैसे कहा और गांव के लोगों ने कि महाराष्ट्र शासन के हवाले यह मंदिर की जिम्मेदारी सौंपी जानी चाहिए. अब यह मंदिर की जिम्मेदारी सौंपी जाती है या नहीं, यह हम आपको पार्ट 2 में बहुत जल्द बताएं.